नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जो काही आपला भारताचे परराष्ट्र धोरण नावाचा टॉपिक पूर्व परीक्षेला आहे आणि तो 3 ते 5 मार्काला तुम्हाला विचारला जातो. त्यापैकी 2 ते 3 प्रश्न हे चालू घडामोडीशी संबंधित असतात आणि 1 ते 2 प्रश्न हे जे काही पारंपरिक परराष्ट्र धोरण किंवा किंवा भारताचे जे काही पारंपरिक शेजारील घटक राज्याशी किंवा देशाशी असलेले जे संबंध आहेत त्यावरती असतात. मग हा टॉपिकचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? तर एक काम करावं लागेल ते म्हणजे चालू घडामोडी. कारण चालू घडामोडी मध्ये ज्या ज्या देशाशी आपले संबंध किंवा नवीन पद्धतीनं जे काही करार वगैरे झालेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. तसेच कोणत्या देशासोबत आपण कोणता करार केलेला आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये भारताचे सध्या कशा पद्धतीचे संबंध या देशांशी आहेत त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न बनवून विचारले जातात. मग आपण प्रश्न कसे असतात हे पण आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत. आधी आपण या टॉपिकमध्ये संपूर्णतः कन्सेप्ट आधी पाहणार आहोत आणि नंतर मात्र आजच्या टॉपिकवरले काही सराव प्रश्न देखील घेणार आहोत जे की आयोगाच्या दर्जाचेच असणार आहेत. जास्त वेळ न घालवता आपण तो टॉपिक करून घेऊया. बघा, परराष्ट्र संबंधाची जर पार्श्वभूमी पाहिली किंवा भारताच्या जो काही शेजारील देश आहेत त्यांच्याशी भारताशी असलेले कशा पद्धतीचे संबंध आहेत या सर्व गोष्टी आपण आधी पार्श्वभूमी स्वरूपात आपण पाहणार आहोत. मग पाकिस्तान हा एक महत्त्वाचा देश आपल्यासाठी आणि आपल्या शेजार देश आहे आपला आणि अनेक वेळा या देशासोबत कशा पद्धतीचे संबंध आपले राहिलेले आहेत किंवा आपले प्रस्थापित केले आहेत ते आधी पाहून घेऊया. सुरुवातीला फक्त पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. मग भारत आणि पाकिस्तान संघर्षाचा जर इतिहास बघितला हा अतिशय अविश्वासाचा आहे. कारण कधीही पाकिस्ताननं अनेक वेळा सुरुवातीलाच ज्यावेळेस पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला 1947-48 मध्येच डायरेक्ट भारतावर काय केलं होतं, हल्ला देखील केला होता. त्यानंतर 1965चं युद्ध असेल किंवा 1971चा बांगलादेश जो काही वेगळा करण्यात आलेलं युद्ध असेल किंवा 1999चं कारगिल हे आहे, त्या सर्व काही युद्धामध्ये पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागलं होतं. त्यामुळं पाकिस्ताननं समोरासमोरील जे काही युद्ध आहेत ती बंद केली आणि दहशतवादी टोळ्याच्या मार्फत भारतामध्ये कारवाया करण्यास काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. त्यामुळं अनेक सारे हल्ले भारतावरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 2008चा काही महत्त्वाचे हल्ले बघा. 2008चा मुंबई हल्ला 26/11चा, 2016चा पठाणकोट असेल, उरी असेल किंवा 2019चा पुलवामा अटॅक आहे. त्यानंतर पहलगाम हल्ला आत्ताच झालेला मागं 2023मध्ये. असे अनेक सारे हल्ले समोरासमोरील युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्ताननं करायला सुरुवात केलेली आहे. मग 370 जे की कलम जम्मू काश्मीरसाठी एक अतिरिक्त कलम होतं त्या आणि हे कलम काढल्यानंतर या ठिकाणची जी काही सिक्युरिटी आहे ती आणखी जास्त कडक करण्यासाठी भारत सरकारनं पुढे पावलं घेतलेली आहेत. अशा अनेक बाबीवर पाकिस्ताननं नेहमी भारतासोबत अविश्वास दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि हे जे काही युद्ध आहेत हे युद्ध थांबावेत म्हणून देखील वेळोवेळी करार देखील झालेले आहेत. 1965चं जे काही युद्ध आहे ते थांबावं म्हणून ताशकंद करार 1966ला आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर जर बघत असताना ताशकंद करार महत्त्वाचा आहे. ताशकंद करार 1966चा आहे आणि हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान झाला. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? लाल बहादूर शास्त्री साहेब होते. त्यानंतर पाकिस्तानचे कोण होते? अयूब खान या दोन नेत्यामध्ये हा करार झालेला होता. कोणता? ताशकंद करार. हे लक्षात घ्या. 1965चं युद्ध थांबवण्यासाठी ताशकंद करार हा 10 जानेवारी 1966 घडून आलेला होता. ताशकंद हे जे काही शहर आहे हे तत्कालीन देश जो होता सोव्हिएत रशिया
सोव्हियत रशिया या देशामधील हे एक शहर होतं, हे पण लक्षात घ्या. खूप महत्त्वाचं आहे या दोन्ही गोष्टी. कोणते नेते त्या काळामध्ये होते, कधी हा करार झाला, या सर्व काही गोष्टीची माहिती आपल्याला आता मिळालेली आहे. त्यानंतर पुढे आहे शिमला करार. शिमला करारादरम्यान कधीचा आहे हो, बांगलादेश सोबतचं किंवा ज्यावेळेस भारताने बांगलादेश हा वेगळा केला, इंदिरा गांधी सरकार होतं त्यावेळेस, त्यानंतर हे युद्ध थांबवण्यासाठी शिमला करार देखील हाती घेण्यात आला. भारत आणि पाक या देशादरम्यान हा शिमला करार आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आणि त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. आणि पाकिस्तानचे त्यावेळेसचे राष्ट्र अध्यक्ष कोण होते? जुल्फिकार अली भुत्तो होते. बघा, जुल्फिकार, हे पण लक्षात ठेवा, जुल्फिकार अली भुत्तो. तर हे त्या काळाचे सिमला कराराच्या वेळेसचे काय होते? नेते होते. बांगलादेश निर्मितीच्या वेळेस हे काय होतं? हे युद्ध होतं. आणि दोन्ही देशांनी जो काही वाद आहे तो शांततामय मार्गाने सोडवण्याचं देखील मान्य केलेलं होतं. आणि 2 जुलै हे तारीख लक्षात घ्या. 2 जुलै 1972 मध्ये हा शिमला करार झाला होता. कुठे? भारतामधील हिमाचल प्रदेशच्या या शिमला या ठिकाणी हा करार घडून आलेला होता. तर या काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आणखी पुढे आपण पाहूया, भारत चीनचे संबंध कशा स्वरूपाचे आहेत. सुरुवातीला पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया. बघा, भारत हा जो काही देश आहे, चीनच्या आधी भारत स्वतंत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1947 मध्ये चीन जो आहे, 1949 मध्ये चीन हा देश जो आहे तो स्वतंत्र झालेला होता. मग भारत आणि चीनचे जे काही संबंध आहेत, सुरुवातीला पंचशील कराराच्या माध्यमातून पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण चीननं अचानकपणे 1962 मध्ये अचानक भारतावरती हल्ला केला. आणि जे काही आपण हिंदी चीनी भाई भाई हे विधान पंचशील कराराच्या वेळेस देण्यात आलेलं होतं. आणि या अविश्वासघातामुळेच पंडित जवाहरलाल नेहरूचं नंतर 1964 मध्ये देखील निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण चीनसारखा देश ज्यावेळेस भारतावरती हल्ला करतो अचानक, आणि हा करार असताना देखील पंचशील करार खूप महत्त्वाचा होता, तो पण आपल्याला पाहायचा आहे. बघा, पंचशील करार काय सांगतो? हा जो 54चा करार आहे, 1954चा तारीख आहे लक्षात घ्या, 29 एप्रिल 1954. तर या कराराची तारीख आहे पंचशील कराराची. मग काय होते? 5 मुद्दे या पंचशील करारामध्ये होते. एक काय होता हो? परस्पर प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे, म्हणजे एकमेकांच्या देशांचा आदर करणे. दुसरा जो काही मुद्दा होता त्यामध्ये आक्रमण न करणे, एकमेकावर आक्रमण न करणे, हे देखील एक पंचशीलपैकी 5 तत्वापैकी हे देखील एक काय होतं? तत्व होतं. त्यानंतर 3 नंबरचं काय होतं बघा, एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे. आणि 4थं जे आहे, समता व परस्पर लाभ आणि शांततामय सहजीवन, अशा 5 बाबींनं हा पंचशील करार तयार करण्यात आलेला होता. पण चीनने 1962ला हा करार मोडला. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूचं याच अविश्वासघातामुळे देखील निधन झालेलं पाहायला मिळतं 64 मध्ये. हे लक्षात घ्या. हा जो करार आहे तो त्या काळातील भारताचे पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चाऊ एन लॉय या दोघांमध्ये हा करार झालेला होता. तारीख महत्त्वाची आहे, 29 एप्रिल दरम्यान हा करार झालेला होता. आता स्पर्धा परीक्षेमध्ये बघा, नंतरच्या काळात 1962चं युद्ध घडून आलं आणि नंतरच्या काळात चीनला भेट देणारे पहिले पंतप्रधान म्हणजे 62च्या युद्धानंतर राजीव गांधी यांनी एक विचार आणला, म्हणजे तो काय? सीमा प्रश्न हा बाजूला ठेवावा आणि आर्थिक संबंध चांगल्या पद्धतीचे आपण ठेवूया,
या विचाराने चीनला भेट देणारे पहिले पंतप्रधान होते कोण? राजीव गांधी. 1988 मध्ये त्यांनी चीनला सीमा प्रश्न बाजूला ठेवून आर्थिक हितसंबंध मजबूत करूया या आशेनं भेट देखील दिलेली होती. त्यानंतर 2020 मध्ये गलवान खाडीचा संघर्ष देखील चीनसोबत आपला काय झालेला आहे? आपला गलवान खाडीचा संघर्ष देखील चर्चेमध्ये आलेला होता. त्यानंतर या सीमा विस्तारासाठी किंवा या सीमा प्रश्नासाठी 2024-25 मध्ये या दोन्ही देशांच्या जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी एक करार देखील केलेला आहे आणि दोन्ही देशांनी गस्त घालण्याबाबतचा हा एक महत्त्वाचा करार देखील केलेला आहे. तेवढं काही नाही, जर चीनबद्दल आलाच प्रश्न तर तुम्हाला पंचशील करारावरती एक प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो जो की आपण सांगितला आहे. त्यानंतर पुढील आणखी पार्श्वभूमी आपण पाहूया. पुढे आहे बांगलादेश, भारत बांगलादेश संबंध मैत्री किंवा आता भारताचा आणि बांगलादेशाचे कशा पद्धतीचे संबंध होते. सुरुवातीचा काही काळ बांगलादेशची निर्मिती भारताने केली होती, त्यामुळं भारत आणि बांगलादेशचे जे संबंध होते खूप चांगले होते. मुजबल उल रहमान त्या काळातील, त्यांनाच आपण बंगबंधू नावाने देखील ओळखतो. मुजबल उल रहमान त्यांच्या काळात भारत आणि बांगलादेशचे संबंध खूप चांगले होते. अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या मुलीकडे सत्ता देखील होती शेख हसीना, पण काही धार्मिक टोळ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण कराय किंवा त्या ठिकाणी हिंसाचार करायला सुरुवात केली. त्यामुळं बांगलादेश सोडून त्या भारतामध्ये आश्रयाला देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतात. अशाच परिस्थितीमध्ये 2015 मध्ये बांगलादेशसोबत एक करार देखील झालेला आहे. महत्त्वाचा करार आहे तो म्हणजे LBA करार, ऐतिहासिक सीमा करार किंवा LBA करार म्हणून त्याला आपण ओळखतो. हा जो करार आहे त्या काळामध्ये, आता या LBA कराराचं नाव काय? लँड बाउंड्री ॲग्रीमेंट किंवा भारत बांगलादेश भूसीमा करार अशा देखील नावाने त्याला ओळखलं जातं. भारत बांगलादेश सीमा करार यामध्ये जे काही प्रॉब्लेम होते किंवा बांगलादेशातील जे काही निर्वासित लोक होते आणि 1971 मध्ये ज्यावेळेस बांगलादेश हा स्वतंत्र झाला होता त्यावेळेसपासून बांगलादेश आणि भारताची सीमा निश्चिती करण्यात आलेली नव्हती. त्या काळातील काही भाग जे आहेत भारताकडे होते बांगलादेशचे, आणि भारताचे जे काही भाग आहेत ते बांगलादेशकडे होते आणि बांगलादेशचे आपल्याकडे होते. त्यामुळं अशा पद्धतीने बांगलादेशचे भाग जे आहेत भारताने परत केले आणि भारताचे जे काही भाग आहेत ते बांगलादेशने परत केले. म्हणजे अदलाबदली केली, जागेंची असेल, अनेक बाबींची असेल. त्यामुळं LBS कराराला एक महत्त्व आहे आणि तो आपण बांगलादेशसोबत केलेला आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा करार आहे हा देखील. मधल्या काळात भारत आणि बांगलादेशचे संबंध खूप चांगले होते. त्यामुळं भारतानं दळणवळण सेवा बांगलादेशपर्यंत विस्तारत जावी त्या उद्देशाने अनेक ट्रेन्स सुरू केल्या होत्या. त्याचपैकी पहिली आहे बघा मैत्री एक्सप्रेस. 2008 मध्ये भारत आणि बांगलादेश दरम्यान सुरू झाली. कलकत्ता ते ढाका या 2 भारतीय शहरांना ती जोडली जाऊ लागली आणि परंतु अलीकडच्या काळात हिंसाचारामुळं, धार्मिक दंगलीमुळं आता ही ट्रेन बंद करण्यात आलेली आहे 2024 पासून. त्यानंतर बंधन एक्सप्रेस आहे, कलकत्ता ते खुलना या 2 भागादरम्यान ही काय होते, जाते किंवा वाहते किंवा दळणवळण करते. 2017 मध्ये ही सुरू करण्यात आली होती, पण आता अलीकडच्या काळात 24 पासून तात्पुरत्या काळासाठी ती देखील बंद केली. मिताली एक्सप्रेस पण आहे. 2021 मध्ये न्यू जलपायगुडी ते ढाका या 2 शहरादरम्यान भारत बांगलादेश या 2 देशामध्ये चालत होती, पण ती आता 2024 पासून बंद करण्यात आली. कारण त्या ठिकाणचे ती काही परिस्थिती आहे सध्या खूप खराब आहे. धार्मिक दंगली बांगलादेशमध्ये सुरू आहेत. त्यामुळं तर या काही बाबी लक्षात घ्या. कोणत्या देशासोबत कधी आणि कोणती एक्सप्रेस सुरू केली त्यावर देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. एक वेळा विचारलं देखील आहे 2021च्या का 2017च्या परीक्षेमध्ये मैत्री एक्सप्रेसबद्दल किंवा बंधन एक्सप्रेसबद्दल कुठल्या तरी परीक्षेला तुमच्या डिपार्टमेंटच्या आलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण बघूया आणखी पाकिस्तानसोबत आपण कोणकोणत्या रेल्वे सेवा केलेल्या होत्या. काही काळ पाकिस्तानातील संबंध चांगले राहावेत म्हणून भारताने देखील काही प्रयत्न केलेले पाहायला मिळतं. समझोता एक्सप्रेस नावानं एक एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली होती, दिल्ली ते लाहोर दरम्यान धावणारी होती, पण 2019 पासून ही ट्रेन आता समझोता एक्सप्रेस जी आहे ती बंद आहे. पुढे
थार एक्सप्रेस पण आहे. जोधपूर ते कराची दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आलेली होती, पण आज घडीला ही देखील सेवा बंद आहे. त्यानंतर मधल्या काळामध्ये दिल्ली ते लाहोर बस देखील सुरू करण्यात आली होती. त्या बसला नामकरण काय केलं होतं? सदा ए सरहद नावाने ही बस सुरू करण्यात आलेली होती, पण 2019 पासून ही सर्व काही सेवा आता पाकिस्तानसोबतच्या भारताने बंद केलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. महत्त्वाचे आहेत, कोणासोबत कोणती ट्रेन असेल, बस असेल, कोणत्या 2 शहरांना जोडतात, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत चांगल्या पद्धतीने. तर आणखी पुढील काही घटक आपण पाहूया. त्याच पद्धतीने बघा, नेपाळसोबत देखील भारताचे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत. नेपाळसोबत भारताने दिल्ली ते काठमांडू बस सेवा सुरू केलेली आहे. दिल्ली परिवहन महामंडळामार्फत ही बस सेवा चालवली जाते. तर हे लक्षात घ्या, दिल्ली ते काठमांडू बस सेवा आहे. त्यानंतर हिमालयीन देशासोबत आपले असलेले संबंध कशा स्वरूपाचे आहेत ते पण आपण पाहूया. मग हिमालयीन देशामध्ये काय काय येणार हो? नेपाळ आणि भूतान महत्त्वाचे देश आहेत भारतासाठी. नेपाळमध्ये जर बघितलं आपण, सुरुवातीला आपण भूतान पाहूया. भूतानसोबत भारताने 1949 मध्ये मैत्री करार केलेला होता. तेव्हापासून भूतान हा भारताचा विश्वासू शेजारी म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. तसेच भारत भूतानला सुरक्षा आणि जलविद्युत प्रकल्पात देखील मदत करत असतो. हे महत्त्वाचं आहे. भारताने भूतानसोबतचा करार कधीचा आहे? 1949 सोबतचा आहे मैत्री करार. नंतर आहे नेपाळ. नेपाळसोबत मैत्री करार भारताने 1950 मध्ये केलेला होता. आणि अलीकडच्या काळामध्ये नकाशाचा जो काही वाद आहे, कालापानी ते लेपुलेख ही जागा नेपाळने आपल्या देशाच्या नकाशात दाखवलेली होती, जी भारताची असलेली जागा. त्यामुळे नेपाळ आणि भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये वाद देखील सुरू आहे. त्यानंतर शेजारील जे काही सागरी देश आहेत त्यांच्यासोबत भारताचे संबंध कशा स्वरूपाचे आहेत ते पण आपण पाहून घेऊया. आता पहिला देश आहे सागरीमध्ये श्रीलंका हा देश आहे. भारताने वेळोवेळी श्रीलंकेला मदत देखील केलेली आहे. आपल्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीच्या आधारे भारताने श्रीलंकेला अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे. श्रीलंकेतील हंबनटोटा नावाचं बंदर देखील भारत विकसित करणार होतं, आणखी त्यामध्ये अपडेट आली नाही. आणखी पुढे आहे मालदीव. 1988 मध्ये मालदीवमधील ज्यावेळेस सरकार जनतेकडून किंवा इतर लोकांकडून सत्तापालट केलं गेलं, पण भारताने ऑपरेशन कॅक्टस नावाने एक ऑपरेशन ठरवलं आणि त्या ठिकाणचे जे काही सरकार आहे ते वाचवण्याचं काम केलं. मालदीवमध्ये भारताचे अनेक सारे प्रोजेक्ट असतील, प्रकल्प असतील सुरू आहेत. तर हे लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. हे सगळे काही आपण फक्त पार्श्वभूमी पाहिलेली आहे. आता एक एक करून पुढील पॉईंट बघूया. बघा, पहिला एक आहे डॉक्ट्रिन धोरणे किंवा जे काही परराष्ट्र धोरणासंबंधीचे आजपर्यंत जे पंतप्रधान होऊन गेले त्यांची धोरणे कशा संबंधीची होती. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे सुरुवातीच्या काळात म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे काय जनक आहेत. कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. मग यांनी त्या काळामध्ये शीत युद्धासारखी परिस्थिती असताना भारताला या संघर्षापासून दूर ठेवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं आणि भारताच्या नेतृत्वामध्ये त्यांनी नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट नावानं किंवा त्यांना अलिप्तवादी देशांचा गट अशा पद्धतीनं एक संघटना देखील सुरू केलेली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि कारण जे विकसनशील देश आहेत त्यांनी आपला विकास करावा, विनाकारण या संघर्षात पडू नये, याच उद्देशानं ही संघटना एकतर भांडवलशाही देशासोबत कोण होती? अमेरिका आणि साम्यवादी देशासोबत कोण होतं? रशिया. त्यामुळं या सत्ता स्पर्धेमध्ये न पडता आपण आपला विकास करण्यावर भर देणारा जगाचा तिसरा कल म्हणून या नाम संघटनेला ओळखलं जातं. तर या काही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि नाम संघटना म्हणलं की पंडित जवाहरलाल नेहरूचं ते कार्य आठवतं. पुढे देखील आपण पाहणार आहोत.
बघा, इंदिरा गांधी आणि डॉक्टीन दक्षिण आशियात बाह्य शक्तीचा हस्तक्षेप रोखण्यासाठी डॉक्टीन धोरण इंदिरा गांधीनं काय केलं होतं, अवलंबलं होतं. त्यानंतर गुजराल सिद्धांत आहे 1996 मध्ये. काय सांगतो गुजराल सिद्धांत? लहान शेजाऱ्याशी एकतर्फी मदतीचे धोरण अवलंबणे आणि त्या देशांना आपलंसं करून घेणे, तो म्हणजे गुजराल सिद्धांत, जो की 1996ला भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अवलंबला गेला होता. तर हे काही मुद्दे फॅक्च्युअल मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता अफगाणिस्तान सोबत कशा पद्धतीचे आपले संबंध होते? भारत आणि अफगाणिस्तान मैत्री धरण नावाने एक धरण बांधलं, त्यालाच नाव आहे सल्मा धरण किंवा सल्मा धरण नाव पण म्हणतात त्याला. लक्षात ठेवा, सध्या हे धरण हेरात प्रांतामध्ये हरिरुद नदीवरती आहे. एकूण 42 मेगावॅट वीज निर्मिती आणि 75,000 हेक्टर जमिनीसाठी सिंचन आणि पाणी पुरवठा या प्रकल्पामार्फत केला जातो. महत्त्वाचं आहे, अफगाणिस्तानमध्ये आहे आणि भारतानं निर्माण केलेलं हे धरण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी शहतूत धरण नावानं आणखी एक डॅम भारतानं तयार केलेला आहे, काबूल जवळ आहे. काबूल नदीवरच आहे आणि हा देखील अफगाणिस्तानमध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. सल्मा धरण आणि शहातूत धरण हे दोन्हीही भारतानं त्या दोन्ही प्रकल्पासाठी पैसा देखील पुरवलेला आहे आणि ते दोन्ही प्रकल्प अफगाणिस्तानमध्ये तयार केलेले आहेत भारताने, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. भूतानसोबत भारतानं जलविद्युत प्रकल्पामध्ये भारतानं भरीव मदत भूतानला केलेली आहे आणि भूताननं निर्माण केलेली जलविद्युत जी आहे ती भारत आयात करण्याचं काम करतो. त्यापैकी भारतानं अनेक साऱ्या प्रकल्पांना मदत केलेली आहे. बघा, काही प्रकल्प तुम्हाला डायरेक्ट विचारतात, खालीलपैकी कोणता प्रकल्प भूतानमध्ये आहे? तर बघा, चुखा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो भारताच्याच मदतीने उभारला गेलेला आहे. त्यानंतर ताला जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर डगाच्छू नावाचा एक प्रकल्प आहे, तो देखील भारताच्याच मदतीने भूतान या देशामध्ये निर्माण केले जाणारे जलविद्युत प्रकल्प आहेत आणि याच प्रकल्पामार्फत तयार केलेली वीज जी आहे ती भारत आयात करत असतो. तर हे काही महत्त्वाचे भूतानमधील प्रकल्प आहेत, लक्षात ठेवा. पुढे आहेत नेपाळमधील जे काही प्रकल्प आहेत. नेपाळमध्ये भारतानं कोणती गुंतवणूक केली, कोणत्या प्रकल्पामध्ये? कोसी बंधारा असेल, गंडक बंधारा असेल आणि अरुण 3 जलविद्युत प्रकल्प, या सर्व सिंचन प्रकल्पामध्ये तसेच जलविद्युत प्रकल्पामध्ये. पण कुठल्या? नेपाळमध्ये. अरुण 3 किंवा अरुण प्रकल्प कुठे आहे? नेपाळमध्ये आहे. भारत त्याला मदत करत आहे. कोसी बंधारा, गंडक बंधारा या सर्व काही बाबीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसेच अपर कर्णाली नावानं पण आणखी एक डॅम 300 मेगावॅटचा आहे, भारताच्याच मदतीने नेपाळमध्ये उभा राहत आहे. त्यानंतर पुढे आहे पाकिस्तानमधील प्रकल्प. बघा, पाकिस्तानशी असलेले संबंध आपले वादाचे असल्यामुळं पाकिस्तानमध्ये जो की एक महत्त्वाचा करार आहे तो म्हणजे सिंधू पाणी वाटप करार, त्याला इंडस वॉटर ट्रीटी देखील म्हणतात. कधीचा करार आहे? 1960 मधील हा करार आहे. हा जो काही करार आहे सिंधू नदीचा पाणी वाटप करार 1960चा आहे. हा करार जो आहे 19 सप्टेंबर 1960 मधील हा करार आहे. भारत आणि पाकिस्तान देशादरम्यान हा करार झालेला होता. त्या काळात भारताचे पंतप्रधान नेहरू होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आयूब खान या दोघांमध्ये हा करार झाला आणि हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने करण्यात आलेला होता. कोणती बँक? जागतिक किंवा वर्ल्ड बँक तिलाच आपण म्हणतो. हा करार झालेला होता आणि या करारामार्फत काय करण्यात आलेलं आहे? बघा, पश्चिमेकडील ज्या काही नद्या आहेत त्यांचे पाणी जे आहे संपूर्ण पाकिस्तानला, परंतु काही आणि पूर्वेकडील ज्या काही नद्या आहेत मग त्यामध्ये रावी, बियास आणि सतलज जे आहे या 3 नद्यांचं पाणी भारताला होतं आणि पश्चिमेकडील ज्या काही आहेत सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी जे आहे हे पाकिस्तानला होतं. तर अशा पद्धतीचा हा करार होता आणि हा करारामार्फत 3
नद्यांचे पाणी या दोन देशामध्ये विभाजन करण्याचं काम करण्यात आलेलं होतं. सिंधू, झेलम, चिनाब जे आहे ते पाककडे होत्या आणि भारताकडे कोणत्या होत्या? रावी, बियास आणि सतलज या 3 नद्या होत्या. नंतरच्या काळामध्ये बघा, नंतरच्या काळामध्ये आणखी शहापूर कंडी नावाचं एक धरण आहे. भारतानं याच नदीवरती किंवा याच प्रकल्पाच्या आधारावर तयार केलेलं आहे. आता रावी नदीवर हा शहापूर कंडी नावाचं धरण भारत नुकतेच बांधत आहे आणि या धरणाबद्दलचा वाद देखील सुरू आहे. त्यानंतर आणखी आहे बघा, ऊज बहुउद्देशीय प्रकल्प. हा देखील रावीची उपनदी असलेली ऊज नदीवरती हा देखील प्रकल्प सुरू आहे आणि या देखील प्रकल्पाबाबत पाकिस्ताननं आक्षेप घेतलेले आहेत. हे पण लक्षात ठेवा, कोणते प्रकल्प कोणत्या देशादरम्यानचे वाद आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असलं पाहिजे. त्यानंतर किशनगंगा आणि रातले प्रकल्प जे आहेत, हे किशनगंगा हा झेलमवरील प्रकल्प आहे आणि रातले नावाचा जो काही प्रकल्प आहे तो चिनाबवरील आहे. या 2 नद्यावर हे 2 महत्त्वाचे प्रकल्प आपण तयार करत आहोत, पण पाकिस्तानने त्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे. तुम्हाला विचारलं जातं कोणत्या नदीवरती कोणते प्रकल्प आहेत, तरी देखील मी आणखी डीपमध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या. आणि आणखी काही करार पुढचे आपण पाहणार आहोत. आत्ताच बघितलं आपण भारत आणि पाकिस्तान सोबत जे काही करार होते, तर सर्वात जास्त सीमा भारताची कोणासोबत आहे? बांगलादेश सोबत आहे. 4096 किलोमीटरची सीमा आहे. अफगाणिस्तान सोबत सर्वात कमी सीमा भारताची लागून आहे. अफगाणिस्तानमध्ये सलमा धरण असेल किंवा अफगाणिस्तानचे संसद भवन, यामध्ये भारतानेच अफगाणिस्तानला आर्थिक मदत केलेली पाहायला मिळतं. म्यानमारमध्ये भारतानं कलादान मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हा एक प्रकल्प भारताने सुरू केलेला आहे. कोणत्या देशात? ब्रह्मदेश किंवा म्यानमारमध्ये. तर या बाबी लक्षात ठेवा. बघा, चीन काय करत आहे आता भारताला घेरण्यासाठी. आता हा जर भारत असेल, भारताच्या भोवतालचे जे काही देश आहेत लहान लहान, त्यांना आर्थिक मदत देऊन त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांचे जे काही स्थळ आहेत किंवा व्यापारी किंवा तसेच सैनिकी स्थळं जी आहेत त्या ठिकाणी ते काय करत आहेत? तयार करत आहे. मग भारताला घेरण्यासाठी चीनने स्टिंग ऑफ पर्ल्स नावाने एक ऑपरेशन तयार केलेलं आहे. म्हणजे हिंदी महासागरामध्ये भारताला चारी बाजूने किंवा जो काही हिंदी महासागराचा भाग आहे त्यावर भारताला कंट्रोल करण्यासाठी चीननं एक ऑपरेशन तयार केलं. त्यालाच म्हणतात स्टिंग ऑफ पर्ल्स, म्हणजे मोत्याची माळ. तर ही एक काय चीनची रणनीती आहे आणि यानुसार चीन जे आहे पाकिस्तानमध्ये ग्वादर नावाचं बंदर आहे ते ताब्यात चीनने घेतलेलं आहे. त्यानंतर श्रीलंकेमध्ये हंबनटोटा, आपण मगाशी म्हणलं होतं की हंबनटोटा नावाचं बंदर भारत डेव्हलप करत आहे, पण अलीकडच्या काळामध्ये श्रीलंकेला आर्थिक मदत देऊन चीननं ते बंदर कोणतं बंदर आहे? हंबनटोटा नावाचं जे बंदर आहे चीन आता आपल्याकडे घेतलेलं आहे, भारताकडे आता ते नाही. त्यानंतर म्यानमारमध्ये आणखी एक बंदर आहे बघा. म्यानमारमधील कोणतं बंदर आहे? क्युफुफू हे एक बंदर आहे. त्यानंतर बांगलादेशमधील जिबुती नावाचं बंदर आहे. जिबुती हे बांगलादेशमधील आहे. तर अशा पद्धतीनं भारताला घेरण्यासाठी इतर शेजारील देशांना आर्थिक लोभ देऊन चीन त्यांच्याकडील असलेली भाग किंवा भूभाग नौदल स्थळ किंवा नाविक स्थळामध्ये डेव्हलप करण्यासाठी हे बंदरं चीननं काबीज केलेली आहेत. मग भारत काय करत आहे? भारतानं याच चीनच्या धोरणाला शह देण्यासाठी भारताने पण रणनीती आखलेली आहे. ती म्हणजे नेकलेस ऑफ डायमंड म्हणजे चीनच्या स्टिंग ऑफ पर्ल्स जी काही मोत्याची माळ ही जी काही रणनीती आहे याला प्रतिविरोध म्हणून भारताने नेकलेस ऑफ डायमंड नावाची एक नीती अवलंबलेली आहे. मग त्याचं काय? तर हिंदी महासागरामधील जे काही चीन करत आहे त्याच्या विरोधामध्ये करण्यासाठी भारताने सागरी मार्गांची सुरक्षा करण्यासाठी नेकलेस ऑफ डायमंड नावानं प्रोजेक्ट देखील सुरू केलेला आहे भारताने. तर या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, या लक्षात ठेवा. नेकलेस ऑफ पर्ल्स, स्टिंग ऑफ पर्ल्स आणि नेकलेस ऑफ डायमंड महत्त्वाच्या आहेत या बाबी सर्व काही. तर आता
पाहणार आहोत आपण काय प्रश्न. बघा कशा पद्धतीचे प्रश्न असतात. खालीलपैकी कोणती रेल्वे सेवा न्यू जलपायगुडी भारत आणि ढाका बांगलादेश दरम्यान 2021 मध्ये सुरू करण्यात आली. आपण मगाशीच बघितलं, तसेच प्रत्येक प्रश्नाच्या खाली आपण विश्लेषण पण दिलं. याचा आन्सर काय, मिताली एक्सप्रेस आहे. आता ही न्यू जलपायगुडी भारत आणि बांगलादेशमधील ढाका या 2 शहरांना जोडणारी ही ट्रेन होती. मिताली एक्सप्रेस आता बंद करण्यात आलेली आहे. ऑपरेशन कॅक्टस जे आहे भारतानं कोणत्या देशातील सत्ता पालट रोखण्यासाठी सुरू केलं होतं, तर त्याचं उत्तर आहे मालदीव 1988 मध्ये ऑपरेशन कॅक्टस. त्यानंतर सिंधू पाणी वाटप करार जो आहे 1960चा, त्यानुसार कोणत्या नद्याच्या पाण्यावर भारताला पूर्ण हक्क देण्यात आलेला आहे, तर रावी, बियास, सतलजचा जो काही 3 नद्यांचं जे पाणी आहे भारताला पूर्णपणे वापरण्याची मुभा आहे. आणि सिंधू झेलम चिनाब हे पाकिस्तानसाठी आहे, पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील नद्या. आणि यामध्ये मध्यस्थी करणारी बँक कोणती आहे, जागतिक बँक आहे. हे देखील लक्षात घ्या. त्या काळात आयुब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये तो करार झालेला होता. त्यानंतर पुढे, भारताने कोणत्या नदीवर शहापूर कंडी धरण बांधलेलं आहे, तर त्याचं उत्तर काय, रावीवरती आहे. पण पाकिस्तानकडून ते आक्षेप घेतले जात आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न देखील पाहत आहोत. आणखी काही प्रश्न बघूया. आयोगाच्या दर्जाचे भारत नेपाळ संबंधाबाबत खालील विधाने तपासा. भारत आणि नेपाळ दरम्यान दिल्ली काठमांडू ही बस सेवा नियमित सुरू आहे. 1950च्या मैत्री कराराने दोन्ही देशांमधील संबंधांची पायाभरणी झाली, हे पण बरोबर आहे. कोसी बंधारा पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांनी सुरू केलेले आहे. उत्तर काय, वरीलपैकी सर्व. तर हे लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आपण या प्रश्नापर्यंत पोहोचत नाही किंवा तेवढ्या मध्येपर्यंत आपण जात नाही, म्हणून आपल्याला प्रश्न हे सुटत नाहीत. आणखी पुढे काही प्रश्न बघूया. 2015 मध्ये झालेला ऐतिहासिक सीमा करार लँड बाउंड्री ॲग्रीमेंट कोणत्या 2 देशांदरम्यान झाला, तर भारत आणि बांगलादेश. एकमेकाचे भूभाग परत करण्यात आलेले आहेत यामध्ये. आता बघूया 5 नंबरचा प्रश्न. पंचशील कराराबाबत खालील विधाने बघा. काय म्हणतो पंचशील करार, तो 1954 मध्ये झाला. तो नेहरू व चाऊ एन लॉय यांच्यामध्ये झाला. तो भारत आणि चीन शांततामय सहअस्तित्व संबंधित आहे. वरीलपैकी सर्व. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, अ, ब, क. त्यानंतर पुढे, 2019 पासून बंद असलेली भारत पाकिस्तान सेवा कोणती आहे, समझोता एक्सप्रेस की थार एक्सप्रेस आहे, तर भारत आणि पाकिस्तान मधलं बनलेलं आहे. एकतर थार असेल किंवा समझोता असेल, थार त्यामध्ये येणार नाही. पुन्हा शहापूर कंडी आत्ताच बघितलं आपण, डबल हे प्रश्न आलेले आहेत. सर्वात जास्त लांब सीमा कोणत्या देशासोबत आहे भारताची, बांगलादेश सोबत आहे.